आगामी महापालिकेच्या इलेक्शनच्या रणधुमाळीमधून एक नवीन अपडेट आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि अपडेट म्हणजे जी महायुती आणि महाविकास आघाडी ह्या ज्या दोन अलायन्स आहेत ह्या स्वतंत्र होऊन लढणारे ही चर्चा सध्या चालू आहे। आणि स्वतंत्र होऊन लढणं म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊया बीजेपीचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून। तर दादा, काय आहे हे स्वतंत्र होऊन लढणं? नाही, मला असं वाटतं की पुणे शहरामध्ये आम्ही साधारण मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे 100 नगरसेवक होते। आत्ता एक साधारण 6 महिन्यापूर्वी आमच्याकडे शिवसेनेचे 5 नगरसेवक जे होते त्यांनी प्रवेश केला, म्हणजे आम्ही 105 आहोत। आमच्याकडे पुणे शहरामध्ये अशा 20-25 जागा आहेत की ज्या आम्ही मागच्या 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला अगदी थोड्या मतांनी पडलो। म्हणजे समजा आमचा वारजामध्ये वासुदेव भोसले आमचे निवडणूक लढले, 200 मतांनी पराभूत झाले। पाषाणमध्ये आमचे राहुल कोकाटे इलेक्शन लढले, 200-250 मतांनी पडले। धनकवडीत आमच्या देवकरताई 300 मतांनी पराभूत झाल्या। असे पुणे शहरामध्ये आमचे 20-25 ज्यांना आम्ही नगरसेवकच म्हणू, कारण अगदी अल्पमतांनी ते पडलेले आहेत। त्यामुळे अशा 125 जागा या भारतीय जनता पार्टीने आत्ता निश्चित केल्या आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लढेल आणि तो निवडून सुद्धा येईल। त्यामुळे आता ही महायुती करणार की काय त्याचा पॅटर्न असेल याचा निर्णय मला असं वाटतं की तो भारतीय जनता पार्टी प्रदेश स्तरावरती करेल। पण आज पुणे शहर म्हणून या 125 जागा आम्ही निवडणूक लढण्यासाठी, तिथली यंत्रणा लावण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी सज्ज आहोत। म्हणजे तुमच्या हिशोबाने हे जे निर्णय चालू किंवा ही चर्चा चालू आहे तर ही झाली पाहिजे का स्वतंत्र होऊन लढण्याची? नाही, शेवटी हा त्या पक्षांचा अधिकार आहे। मला असं वाटतं की महाविकास आघाडीने काय करायचं, काँग्रेसनी कसं लढायचं, शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने कसं लढायचं, हा त्यांचा अधिकार आहे। त्या विषयावरती मी बोलणं हे योग्य नाही। परंतु भारतीय जनता पार्टीचा शहराचा अध्यक्ष या नात्याने पुणे शहरात आज जे चित्र दिसते, ह्या 125 जागा आम्ही निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी आता आम्ही तयारी केलेली, कामाला लागलेलो आहोत। अन्यही ज्या जागा आहेत, मला असं वाटतं की त्या संदर्भातला निर्णय हा प्रदेश स्तरावरती महायुतीचे वरिष्ठ नेते बसून करतील। दादा, आता जे पुणे महापालिकेचे जे इलेक्शन आहेत तर ह्या इलेक्शनसाठी या वर्षीची काय नीती असणार आहे बीजेपीची? नाही, असे की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामं करत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून काही योजना किंवा बजेट हे मोठ्या प्रमाणावरती येत असतं। मला असं वाटतं की जर आपण पुण्यात मेट्रोचं काम पाहिलं, मेट्रोचं जाळं हे कुणाच्या माध्यमातून विणलं गेलं तर राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजपाच्या सरकारच्या माध्यमातून किंवा महायुती सरकारच्या माध्यमातून। त्यामुळे अशा काही गोष्टी किंवा योजना वेगवेगळी विकास कामं करत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काही मोठ्या प्रमाणात बजेट आणायचं असेल तर त्या शहरामध्ये सुद्धा जर त्याच पक्षाचं सरकार असलं तर हे डेव्हलपमेंट करायला हे अधिक गती येते आणि ते आम्हाला अधिक सोयीचं राहील। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची पुणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा सत्ता येणं, पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होणं आणि त्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहेत, मोदीजींचं केंद्रातलं सरकार आहे, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये डेव्हलपमेंट करता येईल। कारण 4 वर्ष आपण पाहतोय की महानगरपालिका डिझॉल्व आहे, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते या माध्यमातून सोडवण्यासाठी, त्याला गती देण्यासाठी ते निश्चित उपयुक्त ठरेल। दादा, जसं आपण धीरज घाटे म्हणूया किंवा बीजेपीच असं म्हणलं तरी चालेल, यांच्यावर म्हणजे कंटिन्यू काही ना काही आरोप, काही ना काही टीका केल्या जातात बऱ्याच लोकांकडून, तर या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं राहील? आता निवडणुका जवळ आल्या की ह्या टीका करण्याचं प्रमाण हे अधिक वाढतं। एरवी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा भारतीय जनता पार्टी ही निरंतरपणे काम करणारी पार्टी, ह्या कुठल्या निवडणुका आल्यात म्हणून भाजपाचा कार्यकर्ता रस्त्यावरती उतरलाय, काम करतो असं नाही, तर 24/7 भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा अलर्ट असतो। तुलनेने इतर पक्षांमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे ही सिस्टीम कमी आहे। आमच्याकडे रोज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे नागरिकांपर्यंत जावं लागतं, त्यांच्या कार्यालयात बसावं लागतं, जनतेशी संवाद साधावा लागतो।
केंद्राच्या राज्याच्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाव्या लागतात. आज आमची या विषयात बैठक होती की सोलापूरमध्ये ओला दुष्काळ पडलाय, पुण्यातनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काय मदत पोहोचवता येईल. सरकारच्या माध्यमातून मदत करेल, पण भाजपाचा कार्यकर्ता हा संवेदनशील असतो आणि आपल्या भागातनं अशा पद्धतीने काही मदत पोहोचवता येईल का. त्यामुळे आम्ही कायम कार्यरत असतो. टीका करणं हा त्यांचा धर्म आहे, काम करणं हा आमचा धर्म आहे. तर जसं की आपण पाहिलं आत्ता की धीरज घाटे दादांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हा सगळा विषय समजवला आहे आणि तुम्हालाही काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.